नमस्कार जुन्नरकरांनो, मी किरण साबळे आणि आज आलो आपण जुन्नर तालुक्यातील मड येथील शाळेमध्ये. तुम्ही मागे पाहू शकताय ही आहे भाऊसाहेब बोरा माध्यमिक विद्यालय मड ही शाळा. तर आज आपण कशासाठी आलोय तर आज आहे येथील विद्यार्थ्यांचं विज्ञान प्रदर्शन. तर दरवर्षी या शाळेमध्ये खूप मोठे उत्सव भरवले जातात, जसे की डान्स स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, बरेच या शाळेमध्ये भरवले जातात आणि ह्या शाळेमधून खूप सारे विद्यार्थी घडलेले आहेत. तर आज आपण आलेलो आहे त्या मड शाळेमध्ये आणि आतमध्ये जाऊया आता आपण प्रत्येक वर्गामध्ये आणि पाहूया की विज्ञान प्रदर्शन या मुलांनी कसं भरवलं आहे, या विद्यार्थ्यांनी कसं भरवलं आहे. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणं हेच आपलं महत्त्व आहे, हाच आपला उद्देश आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं मनोगत घेऊया की त्यांनी काय विज्ञान प्रदर्शन किंवा काय प्रोजेक्ट केलेलं आहे. तर मित्रा, तुझं नाव सांग आणि काय तू हे केलंय ते सांग. माझे नाव गणेश जगदीश सोनवणे. मी फार्म हाऊस काऊ सिक्युरिटी प्रोजेक्ट बनवला आहे. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. कसं आहे, जुन्नर तालुक्यातील वाघांची संख्या खूप वाढलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी स्ट्रिक वापरावी यासाठी मी प्रोजेक्ट बनवलेला आहे. त्या दिवशी मोबाईलला एक बातमी आली, वाघांनी माणसाच्या शेळ्या खाल्ल्या. यासाठी शेतकऱ्यांनी ही स्ट्रिक वापरावी यासाठी प्रोजेक्ट मी बनवलेला आहे. काय ट्रिक आहे सांगा ना, मला समजून सांगा तुम्ही. तर हे बघा, हे ना वाघ आहे, वाघाचा टच झाला त्याच्या आतमध्ये एक सायरन आहे, ह्यो वाजतो. सायरन वाजल्यानंतर घरातली माणसं आहे, ती घरातली माणसं जागी होणार व आणि आवाजाने वाघ पळून जाणार. हे असं बनवले आम्ही. माझे नाव राजवीर पंकज इलम आहे. माझा हा प्रयोग आहे ज्याच्यापासून आपली पाण्याची बचत होते. आपण आपल्याला जेवढे पाणी पाहिजे असं आपण तेवढेच पाणी घेऊ शकतो. तिथे आपण जेव्हा गल्लास ठेवू तेव्हा आपल्याला जेवढं पाहिजे नसेल तेवढंच पाणी येणार. त्याच्यामुळे पाण्याची बचत होते. आपल्याला कुठे जर लवकर जायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला नळ चालू करायचे, म्हणजे नाही का काम वाचते आणि लवकरात लवकर पाणी येतं. मी याला एक बरणी, एक पाण्याची मोटर, पुष्टा, फेविक्विक, एक हो याच्यामधून आतमधली बरणी दिसते. बरणीमध्ये पाणी आहे आणि बरणीमध्ये एक मोटर आहे. आणि मग हे सेन्स कसं आहे करता ठेवल्यावरती? हे सेन्स ठेवल्यावरती हे दोन वायरी आहेत आणि हे स्टीलचा ग्लास आहे. हे स्टीलचे ग्लास आहेत ठेवले ना तर हे वायरी दोन एकमेकांना कनेक्ट होतात आणि वर मोटर चालू होते आणि पाणी येते. आणि आपल्याला जर पाणी बाद झाले असेल तर आपण ग्लास उचललं तर पाणी बंद होते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दीदी, तुझं नाव काय? माझे नाव भक्ती दिलीप माळी आहे. माझ्या प्रयोगाचे नाव लाईफ सायकल ऑफ द स्टार असे हे नाव आहे. आपण आतापासून मी लाखो व अब्जो तारे आहेत, पण सायंटिस्टांनी फक्त 4000 ताऱ्यांचे प्रकार शोधून काढले. त्याच्यामधले 10 प्रकार मी इथे घेऊन आलेले आहे. दीदी, नाव काय तुझं? प्रगती रमेश मजाड. जरा जोरात बोला थोडं. सांग काय केलं तू आणि सगळी माहिती सांग. सेंद्रिय शेती, न केमिकल वापरता युक्त केलेली ही शेती. ऐक ना, तू माहिती सांगताना सगळं दाखव पण, नाही का कुठं काय केलंय किंवा कसं काय केलंय हे सगळं कळलं म्हणजे. ओके ओके, सांग. न केमिकल वापरता केलेली ही शेती अनेक देशांमध्ये केमिकल वापरता शेती करतात. केमिकल वापरून शेती करतात. त्याच्यामुळं माणसांच्या आरोग्य वाईट परिस्थिती येते. म्हणून न केमिकल वापरता ही शेती केलेली. तसेच फळे भाज्या इतर व्हेजिटेबल व फ्रूट ह्या न केमिकल वापरता केलेली ही शेती ह्या शेतीमुळे अनेक लोकांचे आरोग्य व शारीरिक हे चांगले राहते. तुझं नाव सांग, वर्ग सांग आणि काय केलं ते सांग. ओके, माईक जवळ ठेव जरा जास्त. ओके, हो बोल. माझे नाव अपेक्षा विजय मस्करे आहे. माझा प्रोजेक्ट आहे नैसर्गिक शेती. शेतीशिवाय आपण खाऊ शकत नाही, धान्य पण घेऊ शकत नाही त्याच्यामुळे, आणि केमिकल न वापरता केलेली ही शेती आहे. माझे नाव आहिल अभिषेक. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे सेन्स ऑर्गन्स. डोळ्याने आपण पाहतो, नाकाने वास घेतो, कानाने वेगवेगळे आवाज ऐकतो, हाताने लिहितो आणि जिभेने चव घेतो. माझे नाव श्रेयश भगवान पानसरे. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. जेव्हा गणित बरोबर असेल तेव्हाच लाईट लागणार. म्हणजे कसं काय, तू करून दाखवू शकतो का? दाखव माझ्याकडे. आता याचं उत्तर आहे ना.
अच्छा, म्हणजे जेव्हा उत्तर बरोबर असेल तेव्हाच ती लाईट लागते. माझं नाव हार्दिक निलेश मस्करे. मी दवाखाना केलेला आहे. मी आता 5वी मध्ये शिकत आहे. दवाखान्याची माहिती. डॉक्टर हा एक भाग आहे. डॉक्टर आजारी माणसांवर उपचार करतो. डॉक्टर क्लिनिक मध्ये किंवा दवाखान्यामध्ये काम करतात. माझे नाव तन्मय मनोज चकवे. इयत्ता 6वी. प्रोजेक्ट सोलार सिटी एनर्जी. आपण जे इलेक्ट्रिक वायर घालवतो, जर काय आपण घरावरती सोलर लावला तर मग ते पण वाचतं. आणि कसं जरा तू एक्सप्लेन कर ना जरा, हे कसं कार्य कसं करतो तू, हे जे बनवले का नाही हा प्रकल्प जो बनवलेला आहे हे कार्य कसं करते ते सांगा मला जरा. थोडस स्पष्टीकरण दे ना, काय बनवले नक्की, कुठं काय हे काय लाईट लावले, काय काय बनवले. म्हणजे हे घर आहेत ना, या घरांवरती जर का आपण सोलर ठेवला तर आपली जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ना, इलेक्ट्रिक एनर्जी कमी लाईट बिल. सोलर कुठे आहे? सोलर तिथं बाहेर आहे. सोलर बाहेर आहे म्हणजे आता हे सगळं सोलरवर चाललेलं आहे. मग तू असं सांगला की तिकडे बाहेर सोलर आहे आणि सोलर वरती आता हे सगळ्या लाईट वगैरे तुझे जे चालू आहेत या सोलर वरती चालू आहे, बरोबर ना? म्हणजे आपण सोलर आहे ना, सोलर वरती सगळं कनेक्शन ठेवलं आपलं लाईट बिल वाचतं नाही का. दीदी तुझं नाव सांग. आराध्या अविनाश मस्करे. कितवीला आहे तू? 5वीला. आणि काय प्रकल्प केला तू? शाश्वत शेती. ओके, जरा समजून सांगू शकते का तू आम्हाला? हो सांग. ही शेती आहे, हे गाव आहे. ह्या विहिरीतून इकडे शेतीला आम्ही पाणी घालतो. आणि शाश्वत शेती म्हणजे जमिनीची आणि नैसर्गिक संसाधनाची काळजी घेऊन पर्यावरणाचे नुकसान न करता वन उत्पादन करता, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने उपलब्ध राहतील. शाश्वत शेती माहिती विज्ञान प्रदर्शन या विषयागत अनेक आधुनिक तंत्रज्ञान आणि पद्धतीचा समावेश होतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढते आणि कचरा कमी होतो. तुझं नाव सांगा. माझे नाव हर्ष तुकाराम पानसरे आहे. मी आज कितवीला आहे तू? कितवीला आहे तू? मी इयत्ता 8वीत शिकत आहे. ओके, काय केलं सांग. मी अर्थवेक डिटेक्टर बनवला आहे. वादळ भूकंप आल्यावर हे आपल्याला अलर्ट करीन. आपण समजा घरात असलो, आपल्याला कळलं नाही वादळ आले, कसं दाखव ना आम्हाला, एक दाखव कसं. समजा वादळ आलं हे हलणार, मग हे वाजलं का मग आपण पुण्यात दाखव, पुण्यात आता. आणि हा सायरन वाजणार इकडे घरामध्ये. मग आपण अलर्ट होऊ. तुझं नाव सांग, कितवीला आहे तू ते सांग आणि काय केलंय ते सांग. माझं नाव साई गंडे चकवे. मी बनवलेला आहे कूलर. जोरात बोल, जरा जोरात बोल, आवाज आला पाहिजे. कूलर उन्हाळ्यात आवाज येतो. आता उन्हाळा चालू होणार आहे. आता कूलरचे फायदे. बोलत राहा. कूलरने हवा येते व कूलरने गरम होत नाही. तुझं नाव सांग, तुझी इयत्ता सांग आणि काय प्रकल्प बनवलाय त्याची पूर्ण माहिती सांग. माझे नाव सोहम राजेंद्र गोलप, इयत्ता 9वी. आम्ही एनर्जी फ्रॉम द वेस्ट बनवलं आहे. आपल्या परिसरातील कचरा जाळून त्याच्यापासून वीज निर्मिती करून आपलं घर, रोडवरती लाईट किंवा इतर ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरा थोडस एक्सप्लेन कर सर्व, आता काय हा प्रोजेक्ट नक्की काय सांग. आपण इथे कचरा पेटून बोलत राहा तू, सांगत राहा. आपण इथे कचरा पेटून वीज खंडित केलं आणि नंतर त्याचं रूपांतर आपण केलं. ओके, म्हणजे कचऱ्यामधून एनर्जी रूपांतर केलेलं आहे. माझे नाव शुभम ज्ञानदेव पानसरे व माझा मित्र नील प्रदीप शहा. आम्ही दोघांनी प्लांट इन पीव्हीसी पाईप हा प्रोजेक्ट केला आहे. आम्हाला मार्गदर्शक करणारे श्री आयर सर, मोडवे सर व साहित्य प्राचार्य राणे सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शक केले. याचा उपयोग शहराकडे माती नसती, त्यांना शेती करायची असती पण ते करू शकते नाही. त्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट केलेला आहे. याचा उपयोग बिना मातीपासून शेती, फक्त पाण्यापासून आपण ही शेती चालू शकतोय. आता तुम्ही बघत आहात आम्ही वांगे व मिरच्यांची रोपं लावली आहे. त्यापासून ते पाण्यापासून ते सतत हिरवीगार राहतात आहे. दाखवा ना काय चाललंय, आता हे पाण्याने ना येत जाणार. हे पाणी या पाईपातनं इकडून फक्त जाणार आणि या स्पंजमध्ये जाणार आणि त्याच्यातनं फक्त शेती होणार. म्हणजे पाण्यापासून फक्त शेती होणार. फ्युचर मध्ये कोणाला शेती करायची असेल तर हे करू शकता घरच्या घरी विदाऊट माती. हा करू शकता. स्पंजवर होणार शेती. सांग तुझं नाव सांग, कितवीला ते सांग पहिलं. माझे नाव विभावरी सचिन सदाकर. मी आता 5वी मध्ये आहे. आम्ही दोघांनी कूलर बनवलेला आहे.
कूलर एसी पेक्षा खूप कमी वीज वापरतो, त्यामुळे विजेच्या बिलात बचत होते. एसीच्या तुलनेत कूलरची किंमत कमी असल्यामुळे ते अधिक परवडणारे ठरतात. कूलर रेफ्रिजरंट्स वापरत नाही, त्यामुळे ते पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित आहेत. कूलरची रचना सोपी असते आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतात. तू सांग आणि काय प्रोजेक्ट बनवला ते सांग. माझे नाव सोमिलास बुट्टे आहे. आम्ही शेतीचा विषय घेतला आहे. आम्ही घर, पडाळी व शेती बनवली आणि पवन चक्की आणि आम्ही जनावरे आणि हे गुरं बिरं आम्ही नाही आणली का आम्ही काल गेलेलो कुठेतरी. धन्यवाद. सांग. माझे नाव साक्षी मच्छिंद्र घोलप आहे. मी आता 6वी ब ची विद्यार्थिनी आहे. हा माझा प्रयोग मायक्रोस्कोप आहे. आपण मायक्रोस्कोपद्वारे सूक्ष्मजीव पाहू शकतो. लॅबमध्ये, शाळांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये आपल्याला मायक्रोस्कोप पाहायला मिळतात. मायक्रोस्कोपच्या अनेक टाइप्स ऑफ मायक्रोस्कोप आहे. आपण मायक्रोस्कोपद्वारे प्लांट ऑफ लेन्स, ॲनिमल ऑफ लेन्स अशा अनेक लेन्स आपण मायक्रोस्कोपद्वारे पाहू शकतो. तू ऐक ना, हे सांगू शकते का दीदी नक्की काय केले, म्हणजे हे दाखवू शकते का तू? हो. सांग काय, एक्सप्लेन कर जरा. हा एक मायक्रोस्कोप आहे. मला हा बनवण्यासाठी फक्त 20 रुपये खर्च लागलेला आहे आणि हा मी आणि माझ्या मैत्रिणी काव्याने बनवलेला आहे. तुझं नाव सांग, की तू ते सांग पहिलं आणि त्याच्यानंतर तुमचा काय प्रकल्प आहे ते सांगा. ओके. माझे नाव माधुरी प्रवीण गोलप. मी आता 6वी शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव किडनी या वर्किंग मॉडेल आहे. आता याची तू माहिती सांग. आपण जे रोज पाणी पितो ना, ते किडनी ते फिल्ट्रेशन करतं आणि जे खराब पाणी असतं ना ते आपल्या शरीरातून निघून याचं जातं. करून दाखवू शकता का तुम्ही? बोला काय चाललं हे पण सांगा तुम्ही, नाही का? आणि आपल्या शरीरातलं जे रक्त सुद्धा आहे ना, किडनी ना फिल्ट्रेशन करते आणि ना बोलत राहा दीदी, बोलत राहा. आणि रक्त गोठतं. जे पाणी टाकलं हे आपलं तोंड आहे, बरोबर? इथून पाणी पिलो आपण, मग त्याच्यानंतर जे फिल्टर होऊन हे खाली गेलं असं, बरोबर? आणि जे रक्त आहे ना फिल्ट्रेशन झालं ना तर ते रक्त आपल्या शरीरातच गोठतं. माझं नाव अनन्या भास्कर भालेकर. मी इयत्ता 8वी मध्ये आहे. हा आमचा प्रोजेक्ट आहे. द ह्युमन बॉडी सिस्टीम. ही आपली स्किन आहे, हे मसल्स आहे, ही नर्वस सिस्टीम आहे, ही सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, हा आपला छातीचा पिंजरा, हे आपलं फुफ्फुस आहे, ह्या फुफ्फुसांमधल्या रक्तवाहिन्या आहे, ही किडनी आहे, हे आपलं जठर आहे, हे आपलं हृदय आहे आणि हे डोकं आणि त्याच्यामधलं हा मेंदू. बोला. माझे नाव आराध्या गोरुची सुधाकाळ आहे. मी प्लांट सेल बद्दल माहिती सांगणार आहे. हे आहे प्लांट सेल. जसे मानवाच्या शरीरामध्ये पेशी असतात तसे झाडही पेशीपासून बनलेले असतात. त्यालाच वनस्पती पेशी असे म्हणतात. त्याच्यामधला प्रत्येक ऑर्गॅनिझम म्हणजेच अंगके आहेत. मायटोकॉन्ड्रिया ना हे ना प्लांट मध्ये एनर्जी तयार करतो, एटीपी नावाचे. गोल्गी कॉम्प्लेक्स हे ना सेलॉल्स, प्लाझ्मा मेम्ब्रेन यांना ना प्रोटेक्ट हेल्प करतं म्हणजे. आणि व्हॅक्यूम याच्यामध्ये ना ऑस्मोटिक ना प्रेशर ना कंट्रोल केलं जातं. प्लास्टिड्स ना फक्त ना प्लांट सेल मध्येच असतात. हॅलो, माझे नाव जान्हवी सचिन घोलप. माझे नाव कुणाल सचिन घोलप. आम्ही दोघांनी अर्थक्वेक डिटेक्टर हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. भूकंप मापकाला सेस्मोमीटर असे म्हटले जाते. सेस्मोमीटर मध्ये मुख्यतः ही फ्रेम आणि स्प्रिंग जोडलेली आहे. आम्ही जेव्हा भूकंप होतो तेव्हा पृथ्वीच्या पोटातून आग बाहेर पडते आणि सेस्मोमीटर 30 सेस्मोमीटर पर्यंत पोहोचल्यावर सेस्मोमीटर आणि जमीन हलू लागते. हलू लागल्यावर तुम्ही इथे पाहू शकता. बोलत राहा. जमीन हादरल्यावर सेस्मोमीटर चालू होतो आणि तोपर्यंत लोकांना कळून जातं आणि ते सेफ ठिकाणी जाऊन थांबू शकतात, त्यांचा जीव वाचू शकतो. माझे नाव सार्थक गणेश खरात. मी आता 9वी शिकतो. आमच्या प्रोजेक्टचे नाव पोटॅटो गनाश आहे. याचा उपयोग आपण जर शेतामध्ये गहू, बाजरी, मका बिका इत्यादी जर लावले तर जर त्याचं पाखरं बसले तर पाखराला उसकण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. आणि आपल्या शेतात जर
बिबट्या इत्यादी जर बिबट्याचे संरक्षण करण्यासाठी म्हणजे आपले संरक्षण बिबट्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. याचा यूज करून दाखवा ना आता. हे काय 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 करतो ते सगळं सांग नाही का. हे फक्त दाखवून होतात हे तुम्ही कशापासून बनवलं काय केलंय प्रकल्प केल्यानंतर तुम्ही याची माहिती दिली पाहिजे. सांगा आम्हाला. आम्ही दोन पहिले हा 3 इंची पाईप घेतला 2 फुटाचा, नंतर हा 1.5 इंची पाईप घेतला आणि हे 2 एल्बो घेतले आणि हे घेतलं आणि हे सर्व जॉईन केलं आणि लायटर घेतला आणि एक काला हिट घेतला. लायटरचा उपयोग काय होतो याला. याचा जो गॅस सोडतो आपण या लायटर पासून थिंकी निर्माण होती आणि मग आवाज होतो. ओके दाखवा करून आता. माझं नाव ओम मंगेश पानसरे, मी आता 9वीत शिकत आहे. काय प्रकल्प केला सांग माहिती आम्हाला. व्हिडिओ प्रकल्प हॉलोग्राम, बोलत राहा. व्हिडिओ हॉलोग्राम. ते लहान मुलं हातात मोबाईल घेतात, मग ते मोबाईल फुटतो, स्क्रीन बिन फुटते, मग त्यामुळे आकर्षित म्हणून हॉलोग्राम बनवली. बोलत राहा तू माहिती सांगत राहा. आम्ही हॉलोग्राम प्रोजेक्ट बनवलाय बारीक मुलांच्या मनोरंजनासाठी आणि यांनी काही डोळ्यांना त्रास ब्रेस काही होत नाही आणि बारीक मुलांना मोबाईल हातात द्यायची गरज नाही. याच्यातून बघू शकता त्यांना काही ABCD काही लावून द्यायची. आयडिया कशी काय सुचली तुम्हाला. आम्ही अशीच आम्ही एक अशीच मोबाईल घेतला कागद ते त्याची दिसलं आम्ही बनवलं. माझे नाव वेदांत नामदेव सोनाने, मी आता 9वी शिकत आहे. वॉटर फिल्टर याने पाणी दूषित होते आणि लोकांना शेतीला व प्यायला पाण्याचा उपयोग होतो आणि स्वयंपाक करायला पाण्याचा उपयोग होतो. प्रत्येक सर्व कामांना पाण्याचा उपयोग होतो. बरं हे जे बनवले तू याच्यासाठी काय काय वापरले आणि याचा यूज कसा केला जातो ते दाखवा आम्हाला. याला बनवण्यासाठी 200 रुपये खर्च आला आहे. बरणी लागली आणि एक मोटर लागली पाण्याची मोटर आणि एक सलाईनची नळी लागली आणि एक गट्टू लागला आणि एक बरणी झाकण लागलं. एवढंच. दूषित पाणी स्वच्छ होतं. ते पाणी आपल्यासाठी पिण्यासाठी उपयोगी असतं. त्याच्याने आपल्याला काही रोगराग होत नाही. मित्र तुझं नाव सांग. My name is Kaustu Balu Maskare. I am in 7th standard. DVB. My model's name is lungs. Lungs are a vital organ in the body. A body system group of organ which are a body's group or together. The lungs use breathing. Two lungs are human body. हे सांग आता काय दाखव करतो. पुन्हा एकदा कर. माझे नाव आहे रोहित रवींद्र भंडारी. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे रेन डिटेक्टर सेन्सर. पाऊस आल्यावर हे बजर वाजणार आणि पाऊस गेल्यावर हे बजर बंद होणार. आपला ह्याचा फायदा समजा एक उदाहरण देतो. समजा आपले कपडे बाहेर वाळत घातलेत, आपण काहीतरी काम करत आहे, अचानक पाऊस आला, थेंब पडायला लागले का आपले कपडे आतमध्ये घेता येईल. नाव मंजिल मंगेश मांडवे. हा प्रोजेक्ट शेतीविषयी आहे जो 2050 मधलं भविष्य आज घडू शकतो. इथे पशुपालन आहे आणि इथं बदक पालन, इथं कोंबडी पालन आहे, हे शेती आहे. तो ट्रॅक्टर आहे, तो आपण फक्त बांधावरती बसून ना रिमोटली रिमोट ऑपरेट होतो का तो. हो दाखव ना आम्हाला करून दाखव तुम्ही सर्व. दाखव रे. तुम्ही जे बनवले का नाही ते कसं ऑपरेट होतं किंवा काय ते दाखवा. चालू कर ना. तो चालू केल्यावर फक्त आपण रिमोटनी त्याला असं चालू करायचं. तो शेती आपल्याला करायचं ना, तिथं नांगरणार तो. आपण फक्त तिथे ट्रॅक्टर सोडायचा, आपण बांधावर बसून ते असं चालवायचा पण तो नांगरून देणार तो वावर. म्हणजे 2050 साली अशी शेती होऊ शकते. ओके. आणि हे सोलर सकाळी पाण्याला लावायचं. चालू केल्यावर या टाकीमध्ये पाणी भरणार. या टाकीमधून आणि आपल्याला रात्रीचं पाणी भरायचं असेल तर इथून बट फक्त कॉक चालू करायचा. पाणी ऑटोमॅटिक ग्रॅव्हिटीमुळे डायरेक्ट याच्यात जाणार.
शेतीमध्ये जाणार. माझं नाव आहे निखिल अविनाश मोडवे. मी आता 7वीत आहे. हे ॲनिमल सेल्फ म्हणजे प्राण्यांचे संरक्षण करायला. म्हणजे कसं आहे, वाघ इथं आला ना म्हणजे तर झालं ना बजर वाजला म्हणजे कळतं तरी माणसांना वाघ आलाय. किंवा कसं काय वाजणार? काय काय केलं तुम्ही? बजर म्हणजे इथं अशी तार असते हाताने पण म्हणजे कोणता पण प्राणी आला ते इथंही काही करू शकतो. बजर वाजू शकतो. मग त्याच्यामुळे इथं तो बजर असा फिट केलाय. त्याच्यामुळे ना तो आवाज येतो. म्हणजे असं ॲनिमल हे झालं का तेव्हा आवाज येतो. कोणते पण प्राणी असतात ते आवाज येणार तिथं. म्हणजे घराच्या सुरक्षेसाठी घरच्या सुरक्षेसाठी आणि प्राण्यांच्या पण सुरक्षेसाठी. आणि पण घर आहेत आपली म्हणजे गावात वाघाला असं दाखवले आम्ही. मी आता 6वी शिकत आहे. माझ्या विज्ञान प्रयोगाचे विषय आहे नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेतीचा आपण वापर आपण नैसर्गिक शेती बनवणं आपल्या पिकांना की आपलं रासायनिक खत वापरायचे. सेंद्रिय खत, रासायनिक खत, गांडूळ खत, शेणखत असे अनेक प्रकारचे खत वापरून ती शेती बनवली जाते. त्या शेतीचा उपयोग म्हणजे आपल्या पिकांवर चांगलं किडे होत नाही ना. आपल्या पिकांमध्ये औषधी खते नसतात. Thank you. My name is Aili Suresh Ghode. I am 6th standard. My project name is how to pollution make our daily uses chocolate wrapper, plastic carry bag, bottle and etc. We can go to market and buy some vegetables and come back home. We can put out the vegetable to the plastic carry bag and throw out the plastic carry bag go to gutters and rivers. Health pollution damage for the health causes reproduce like problems like heart attack, strokes, fatigue and premature death. We can stop pollution like reduces, reuse, recycling, use public transport, walk or cycling, conserve energy and water, save plants and trees, support clean pollution and daily process. माझे नाव कस्तुरी दत्तात्रय टकले. इयत्ता 6वी, रोल नंबर 11. प्रोजेक्टचं नाव होम सिक्युरिटी सिस्टीम. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याच्यावर आधारित हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. वाघ चोर कोणी आलं ना की ते असं त्यांचं थोडं तर टच झालं ना की आला मस्त. त्याच्यामुळे काऊ माणसांचं संरक्षण होतं. मी सध्या वाघने आणलेला आहे. पण मग ना ओला हात किंवा सुका हात असला ना की मग इथं असं टच केलं की मग इथं आला मस्त. घराच्या संरक्षणासाठी. My name is Anushka Gulab Gholab. I am studying for 7th class. My project name is hybrid waste material to the solar agri system. म्हणजेच आपण जो कचरा फेकून देतो त्या कचऱ्यापासून कशाची निर्मिती झाली पाहिजे. त्यामुळे मी कचऱ्यापासून वीज बनवायचा प्रयोग हा घेतलेला आहे. कचऱ्यापासून वीज बनवायची. आपण विजेचा उपयोग सिटीमध्ये लाईट साठी करू शकतो किंवा इत्यादी इलेक्ट्रिक साहित्यांसाठी करू शकतो. आणि वीज ही 100% नॅचरल रिसोर्सेस आहे. आपण कचरा फेकून न देता त्याचा काही ना काही उपयोग केला पाहिजे. त्यामुळे मी हा प्रयोग घेतलेला आहे. थँक्स. याचा वापर काय झाला पण आता इथं तुम्ही पेटवलं वेस्टेज कसं झालं काय? मी हा कचरा पेटवला. इथे सोलार प्लेट आहे. या सोलार प्लेटवर इकडं कनेक्शन आहे. ह्या बल्बवरती लाईट लागते. जो आपण प्रकाश सूर्यप्रकाशाने होतो तोच प्रकाश मी वीज म्हणजेच कचरा पेटवून सोलार प्लेटवर लाईट पेटवलेली आहे आणि हाच उपयोग. लाईट लागत नाही का आता? सर ते आता भिजलंय त्यामुळे नाही लागत आहे. नाही तर मगाशी लागले होते. थँक्यू. माझं नाव राजलक्ष्मी चकवे. मी पोल्युशन कंट्रोल प्रोजेक्ट केलाय. आजकाल जगामध्ये पोल्युशन खूप वाढलेलं आहे म्हणून मी हा प्रोजेक्ट केलाय. हे बघा, हे पोल्युशन हे आतमध्ये जातं. हे कार्बन रॉड ते त्याच्यामधलं कार्बन ते त्याला चिटकतं आणि वरतून क्लीन एअर येते.
आणि याच्यासाठी खर्च मला 500 रुपये आलेला आहे. आणि आजकाल हे आपण बेकरी कारखाने इथे वापरू शकतो. हा. माझे नाव आराध्य जयवंत चकवे. माझ्या प्रोजेक्टचे नाव ग्रीन एनर्जी. सूर्यापासून जी ऊर्जा मिळते ती सौर ऊर्जा असते आणि पवन ऊर्जा म्हणजे पवनचक्कीचा वापर करून केलेली ऊर्जा असते. सौर ऊर्जेचे फायदे: सौर ऊर्जेमुळे अतिदुर्गम भागातही वीज पुरवठा करता येतो व डोंगरी भागातही वीज पुरवठा करता येतो. सौर ऊर्जेमुळे गरम पाणी करता येते. माझं नाव जोय नामदार. मी आता 9वीत आहे. ही रांगोळी आम्ही काढली म्हणजे सेव्ह वॉटर. आपण पाण्याला वाचवलं तरच आपलं सेव्ह लाईफ, तरच आपलं आयुष्य वाचू शकतं. तशी ही काढली. म्हणून बचत करा पाण्याची. आणि ते लाईफ आहे, तर मुलगा आहे ते लाईफ आहे. तसं माझे नाव दिया सौंदर्य आहे. माझे नाव दिया मोडवे आहे. आम्ही दोघींनी मिळून सेव्ह द अर्थ रांगोळी काढली. त्याच्यामध्ये काय काय पृथ्वीवरची झाडे कापली नाही पाहिजेत. पाण्याचा नीट गरजेनुसार वापर केला पाहिजे. पेपर दोन्ही साईडने वापरले पाहिजे. रोज सायकल चालवली पाहिजे. विजेचा नीट वापर केला पाहिजे. माझं नाव अस्मिता संदीप गुट्टे. ही प्लांट सेल आहे. जास्त करून ही प्लांट सेल आहे. ही सेल प्लांट सेल मध्ये प्रेझेंट आहे. ही सेल. माझे नाव उर्वी. आत्ताच्या काळात जास्त करून रेप होत आहे, त्याच्यामुळं संदेश मिळण्यासाठी आम्ही ही रांगोळी काढलेली आहे. माझं नाव अनुष्का सुनील पानसरे. आत्ताच्या काळात मुलींवर खूपच रेप होतात, त्यामुळे आम्ही ही संदेश देण्यासाठी आम्ही ही रांगोळी काढलेली आहे. म्हणून त्यामुळे मुलींना न्याय मिळाला पाहिजे. माझे नाव ईश्वरी लक्ष्मण घोलप आहे. ही मी रांगोळी काढली. हर्टची आणि अर्थची स्ट्रक्चर आहे. माझं नाव दिव्या दत्तात्रय घोडे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. गणिताची रांगोळी. माझं नाव ऋतिका महेंद्र वैरी. आता 8वी तुकडी ब. आपल्या फॅक्टरीमुळे प्रदूषण हे होतं आणि जे आपलं हिरवं आहे ना तिकडं हे आहे ना म्हणजे निसर्ग आहे ना तिकडे हिरवगार असतं. इकडं फॅक्टरीमुळे सगळं हे होतं, प्रदूषण खराब होतं. माझं नाव पूजा आहे. मी ही रांगोळी काढली. माझ्या रांगोळीचा विषय नॅचरल सायन्स डे आहे. मी आता 8वी शिकत आहे. माझं नाव निलिमा सुरेश शिलम. मी आता 12वीला आहे. शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन. माझे नाव मोनिका आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव भाऊसाहेब बोराने माध्य उच्च विद्यालय मड. माझ्या रांगोळीत असं आहे: झाडे जगवा, झाडे वाचवा, झाडे जगवा.